लोग कैसा लगा? बढ़िया लगा। चलो, सब लोग को बढ़िया लगा, लेकिन सब लोग को धर्मेंद्र का एक ही पिक्चर याद है, वो है शोले। मित्रांनो, शुभ प्रभात. दिवस 25वा. आज तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी टिफिनची धावपळ चालू आहे. आज काय आहे तर आज स्टीम राईस आहे, त्या व्यतिरिक्त आज पिठलं आहे आणि छोलेची भाजी होती, त्याचबरोबर चणा डाळची आमटी आहे. चपाती नेहमीप्रमाणे चालू होतं चपाती बनण्याचं काम. त्याचबरोबर आज जिरा राईस आहे, याचं मला वाटतं मिक्सिंग करणं अजून बाकी आहे. पिझेऱ्याला आलो, पिझेऱ्याला अनिलचं नेहमी धावपळ चालू आहे. हे आमची माणसं व्हेजिटेबल्स चायनीजसाठी संपूर्ण क्लीन करून वॉश करून घेतात, जेणेकरून चांगलं हायजीन फूड लोकांना मिळेल. आज दुपारी माणसं फार कमी होती, त्यामुळे हा पिझ्झा मी बनवला आहे. तुम्हाला कसा वाटतोय नक्की मला कमेंट्स करून सांगा. मित्रांनो, काल धर्मेंद्र जे ॲक्टर आहेत त्यांचं काल निधन झालं, तर त्यांच्या स्मरणार्थ आज आम्ही त्यांना जे आवडायचं पालक पनीर आणि मक्याची रोटी, ती जी आम्ही रेसिपी तुमच्यावर शेअर करणार आहे आणि पुढे ती खाऊन तुम्हाला रिव्ह्यू पण देणार आहे आमच्या लोकांबरोबर. तर ही संपूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि इकडे मस्तपैकी एंडिंगला चांगला तडका देऊन मस्तपैकी पालक पनीर रेडी झालेलं आहे. आत्ता आपण पुढे बघायचं मक्काची रोटी आपण कशी बनवतो ती. आणि इथे आपली मक्याची रोटी झाली रेडी. आता आपण खाऊन बघूया की त्याची टेस्ट कशी आहे. ती टेस्टला एकदम अप्रतिम झालेला आहे. तर मित्रांनो, आज ॲक्च्युली काहीतरी एक नवीन मेनू बनवायचा होता, तर म्हटलं काय बनवायचं. तर कालच आपले लेजेंडरी जे आपले ॲक्टर आहेत धर्मेंद्र, त्यांचं निधन झालं. तर त्यांचा सर्वात आवडता पदार्थ होता पालक पनीर आणि मक्याची रोटी, त्या व्यतिरिक्त होतं आईस्क्रीम आणि गुलाबजामुन. तर आज त्याचा रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. शॉर्टमध्ये पण टाकलेला आहे, संध्याकाळच्या व्लॉगला पण ते येणार आहे आजच्या. तर म्हटलं हा संपूर्ण रेसिपी बनवूया आणि आपल्या सर्व स्टाफबरोबर तो एन्जॉय सुद्धा करूया. तर हा संपूर्ण आपला स्टाफ आहे. इथून पिंकी म्हणून सुरुवात आहे, हे सर्व बसलेले आहे तिकडे. तर आज आपण धर्मेंद्र, देखो हिंदी में बात करता हूँ, धर्मेंद्र जो कल जिनका डेथ हुआ है ना, तो उनका पसंदीदा खाना था पालक पनीर, मक्के की रोटी और आइसक्रीम और गुलाब जामुन. तो उनके लिए हम लोग ये आज बनाए उनको ट्रिब्यूट देने के लिए. तो अभी एक्चुअली तुम लोग को सब लोग को मालूम नहीं था कि ये आज क्यों बनाया, इसलिए तो तुम लोग को मैं पूछना था कि धर्मेंद्र का कोई पिक्चर तुम लोग को मूवी याद है? बताओ कौन सा मूवी? धर्मवीर. छोटू शोले. और पिंकी तुमको भी शोले और कुछ नहीं बोला तुमको? शोले बहुत अच्छा. बस शोले, सबको शोले. ओके, तो अभी सब लोग प्लेट में ले लो एक एक इसका रोटी, और ये सब लोग खाना खाया मुझे मालूम है. ले लो, हम लोग इनको रिव्यू देंगे कैसा लग रहा है करके. हाँ, सब लोग कैसा लगा? बढ़िया लगा. चलो, सब लोग को बढ़िया लगा, लेकिन सब लोग को धर्मेंद्र का एक ही पिक्चर याद है, वो है शोले. दूसरा कोई पिक्चर याद नहीं है. और ये सब बनाने वाला कौन है? ये छोटू है. छोटू ने ये सारा चीज़ बनाया है आज के दिन में. तो एंजॉय करो इसका रेसिपी. सब लोग आज जो ब्लॉग है, मिनी ब्लॉग, उस पर देखो और शॉर्ट में भी देखो. ठीक है, चलिए मिलते हैं. बाय बाय. मित्रांनो, आता थंडीचे दिवस चालू आहेत, मुलाची एक्झाम पण आहेत. आता थोडीशी गर्दी कमी आहे, तरी काही ज्या पार्सलच्या ऑर्डर्स आहेत त्या रेडी आहेत बनून. थोडा ऑर्डर आहे मित्रांनो, उद्या आपण नवीन ब्लॉगमध्ये मिळूया, नवीन काहीतरी रेसिपी घेऊन मिळूया.
आणि तुम्हाला दाखवूया काहीतरी वेगळं. तोपर्यंत तुम्हाला काय बघायचं असेल रेसिपी तर आम्हाला नक्की मेसेजला शेअर करा. बाय बाय.